तरी 50-50 विजेसाठी. ते रोड बद्दल म्हणजे आमच्या गावात रोड मंजूर झाला पण अद्याप काही त्यांचं काम चालू झालेलं नाही. ते असे सांगतात की रोड मंजूर झाला, आज करू, उद्या करू, 6 महिन्यानं करू. मी 1-2 जणांना नाव नाही घेत पण मी त्यांना फोन पण लावला होता. ते असे सांगू राहिले 5 महिन्यांनी करू, 2 महिन्यानं करू, 3 महिन्यानं करू. आता 2-3 वर्ष निघून गेली. तक्रारी केल्या का तुम्ही? हो केल्या. तसं दिगंबर अवथळीने त्यांनी उपोषण पण केलं तरी काहीच नाही. चक्का जाम रोड पण केला तरी पण काहीच झालेलं नाही. फोन लावा यांना त्यांना समाज कार्यकर्त्यांना फोन लावा तर असे सांगतात की ते 2 महिन्यानं होते, 3 महिन्यानं होते. गावाचं नाव काय? मांडवा, श्रीकृष्णनगरी. बघा या प्रकारची अवस्था इथे आहे. म्हणजे हा कोणता भ्रष्टाचार आहे बा? एवढं सगळं करून सुद्धा यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, तिथला रस्ता बनलेला नाही. या प्रकारची अवस्था मला इथे दिसून राहिलेली आहे. आणि 20 तारखेला आता आपलं आंदोलन आहे. तर त्या 20 तारखेच्या आंदोलनामध्ये मग तुमच्या गावातल्या सर्व समस्या आणि तक्रारी येणार आहे का? हो पूर्ण तक्रार. आमच्या गावात पहिली गोष्ट रोड नाही. आम्ही तर तक्रार घेणारच नाही. रोड तो व्हायलाच पाहिजे. आणि आज त्या लोकांची एवढी समस्या आहे की मी त्या दिवशी गेलतो, माझं तर सायलेन्सर पूर्ण दबलं. मी वयात जाणार होतो पण असं झालं की माझी गाडी मी तिथं सोडून दिली, पायी मी मांडव्यामध्ये आलो. बघा रस्त्याने चालू शकत नाही, येणं जाणं करू शकत नाही. या प्रकारची अवस्था माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. व्हिडिओ दिसत आहे. तर लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेण्यात यावी.